नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे गप्पा टप्पा हॅशटॅग पोएट्स ऑफ इंस्टाग्राम या कार्यक्रमाच्या नवीन भागात. आज आपण एका नवीन कवीला भेटणार आहोत. त्याचं नाव आहे विक्रांत अदाते. सो आपण गप्पा मारूया विक्रांत सोबत. बघूया तर त्याने काय काय लिहिलं आहे, त्याचा प्रवास बघूया. त्याने हिंदीमधून सुरुवात केली आणि आता तो मराठीमध्ये लिहू लागला आहे. तर त्याचा प्रवास बघूया, त्याच्याशी गप्पा मारूया. चला बघ सुरू करूया गप्पा टप्पा हॅशटॅग पोएट्स ऑफ इंस्टाग्राम. विक्रांत कसा आहेस? नमस्कार, मी मस्त. तुम्ही कशा आहात? मी मजेत. विक्रांत, आपल्या प्रेक्षकांना तुझी ओळख करून देतो. हो, नक्की. नमस्कार, मी विक्रांत अदाटे. मी राहणारा पुण्याचा आणि साधारणतः मी 1 वर्ष झाले कविता लिहितोय. कविता, शायरी, 4 ओळ्या जवळजवळ 1 वर्ष झाले मी लिहितोय. आणि सध्या मी स्टुडंट आहे, अॅनिमेशनचा कोर्स करतोय पुण्यामध्ये. अॅनिमेशन काय काय करतो अॅनिमेशन मध्ये? सर, ऍक्च्युली अॅनिमेशनचा कोर्स म्हणजे ना, त्याच्यामध्ये माझा एक वेगळी फील्ड आहे. म्हणजे अॅनिमेशन म्हणजे खूप फील्ड असतात. VFX असतं, गेमिंगचे कोर्स असतात, ग्राफिक डिझायनिंग असतं. तर त्याच्यामध्ये माझा गेमिंगचा कोर्स आहे. तर गेमिंग मध्ये काय असतं, त्याच्यामध्ये 2 रूट असतात, एक गेम डेव्हलपमेंट आणि एक गेम डिझायनिंग. सो सध्या मी सॉफ्टवेअर बेसिसवरती असतं सगळं. सो सध्या मी सॉफ्टवेअर शिकतोय, व्हिडिओ एडिटिंग, फोटो एडिटिंग, सगळं आफ्टर इफेक्ट वगैरे असे सॉफ्टवेअर असतात ना, त्याच्यासारखे मी सॉफ्टवेअर शिकतोय सध्या. आता तू म्हणालास की 1 वर्षापूर्वी सुरू केलं म्हणून, असे कविता कुठून सुरू झाल्या? कविता ऍक्च्युली कोविड पासून सुरू झाल्या. कोविड मध्ये काही काम नव्हतं ना करायला, तेव्हापासून सुरू झाल्या कविता करायला. पण तुला असं कधी वाटलं की बाबा मला कविता येतात म्हणून? मी ना म्हणजे कविता लिहित नव्हतो. सगळ्यात पहिल्यांदा मी शायरी वगैरे करायचो. तर मग मला आहे ना, मी स्टार्टिंगला हिंदीतूनच लिहायला सुरू केलं होतं. म्हणजे तू पण नंतर आधीपासून शायरी करायचं? आधीपासून नाही करायचं शायरी? नाही 12th नंतरच मे बी मला सवय लागली. म्हणजे एकदा दोनदा मला असंच 1-2 ओळी आठवल्या होत्या हिंदीतल्या, आणि त्या मी आहे ना मग अजून लिहायचा प्रयत्न केला त्यानंतर मी त्या ओळी. मग अशाची मला आवड लागली हळूहळू. मग असंच मी आहे ना व्हिडिओ करत राहिलो, मग व्हिडिओ अपलोड करत राहिलो. मग त्यानंतर मला ना माझे मित्र पण म्हणले की तू मराठीतून लिहिण्याचा पण प्रयत्न कर. मग मी म्हटलं मराठीतून जमेल की नाही. मग मी मला अजून आठवते, मी एक पहिली कविता केलेली आहे, मराठी कविता. आणि ऐकवतोस ती? आहे का? हो, नक्की ऐकवेन. आणि इनफॅक्ट माझा एक ओपन माइक शो होता. मला इन्व्हिटेशन आलं होतं ओपन माइक शो साठी पुण्यामध्येच. तर तिकडे पण मी ती कविता सादर केली होती. त्या कवितेचं नाव असं आहे की फक्त एकदा माझ्याकडे प्रेमाने पाहावंस, असं त्या कवितेचं नाव आहे. तुझी पहिली कविता होती? ती माझी पहिली कविता. पहिल्याच आठवण खूपच चांगलं आहे. मी ती कविता ऐकली आहे, तुझा व्हिडिओ पाहिलाय तुम्ही. थँक्यू सर. आणि म्हणजे खूप म्हणजे अशी पहिली कविता, त्यामुळे खूप अशी हृदयाच्या जवळ आहे माझ्या ती कविता. आणि त्यानंतर दुसरी जी कविता केली होती ती आईवरून केली होती मी. आई कुठे काय करते, असं टायटल आहे त्या कवितेचं. तर त्यातली मी तुम्हाला आपण एक काम करूया, आधी तुझ्या शायरीपासून सुरुवात करूया, कारण तिथून तू सुरुवात केली. तू आता सध्या आहे का तुझ्याकडे काही शायरी का? तर एक शायरी अशी लिहिली होती मी की अर्ज किया है. खूबसूरत तो वो बहुत है, खूबसूरत तो वो बहुत है मगर क्या करे. खूबसूरत तो वो बहुत है मगर क्या करे, खफा भी तो हमसे बहुत है मगर क्या करे. खूबसूरत तो वो बहुत है मगर क्या करे, खफा भी तो हमसे बहुत है मगर क्या करे. मनाने लगू तो हंस देती है, मनाने लगू तो हंस देती है, यार पागल भी बहुत है मगर क्या करे. आता ती कविता ऐकतो, तुझी पहिली कविता. तर सगळ्यात पहिली कविता लिहिली होती मी, तर ती प्रेमावरतीच होती.
तर त्या कवितेचं नाव असं आहे की फक्त एकदा माझ्याकडे प्रेमाने पाहावंस. तर काय असतं, एक मुलगा आणि एक मुलगी दोघांचं एकमेकांवरती प्रेम असतं. खूप वर्ष ओलांडून जातात. त्यानंतर ती मुलगी त्या मुलाकडे येते आणि त्या मुलाला म्हणते की आपण आता थांबूयात, बस झालं, आपण आता थांबूयात, कारण माझ्यासाठी घरच्यांनी स्थळ बघितलंय, आपल्याला आता थांबलं पाहिजे. असं म्हणून ती तिथून निघून जाते. त्यावेळी मुलगा तिला आवाज देतो आणि तिला म्हणतो की तुला मान्य जरी नसेल नाते आपले, तर अशी निघून जाऊ नकोस. त्याबद्दल तुला मान्य जरी नसेल नाते आपले, तर तू अशी निघून जाऊ नकोस. जर जायचंच असेल तर कर जाता जाता प्रयत्न स्पष्ट बोलण्याचा, पण अशी सरळ निघून जाऊ नकोस. जायचंच असेल तर कर जाता जाता प्रयत्न स्पष्ट बोलण्याचा, पण अशी सरळ निघून जाऊ नकोस. मला तर कधीच नाही वाटणार की तू निघून जावंस. मला तर कधीच नाही वाटणार की तू निघून जावंस, पण तू थांबणार नाहीसच. मला तर कधीच नाही वाटणार की तू निघून जावंस, पण तू थांबणार नाहीसच. म्हणून जाता जाता फक्त एकदा माझ्याकडे प्रेमाने पाहावंस. उद्या तुझं लग्न असेल जिथे, मी असेन तिथे, फक्त बघ दिसतोय का. तुझं लग्न असेल जिथे, मी असेन तिथे, फक्त बघ दिसतोय का. तू त्याच्याच हातातून तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालावंस आणि त्याच वेळी फक्त एकदा माझ्याकडे प्रेमाने पाहावंस. मग होईल तुझा गृहप्रवेश, दिवसही जातील सरुनी, तुझा नवरा तुला स्वतःच म्हणेल की चल कुठेतरी येऊ फिरून. तू त्याला नाही म्हणू नकोस. तू त्याला नाही म्हणू नकोस. पूर्वी जिथे तुझी वाट बघत बसायचो, आजही बसेन. पूर्वी जिथे तुझी वाट बघत बसायचो, तू त्याला तिथेच आणावंस आणि फिरता फिरता फक्त एकदा माझ्याकडे प्रेमाने पाहावंस. पुन्हा 10 वर्षानंतर आपली भेट होईलच. 10 वर्षानंतर सुद्धा आपली भेट होईलच. तेव्हा कदाचित तुझा मुलगा सुद्धा तुझ्या सोबत असेल. मग तू अगदी आनंदाने दुर्लक्ष करून मला पुढे निघून जावंस, पण पुढे जाऊन मात्र फक्त एकदा माझ्याकडे प्रेमाने पाहावंस. एकदा माझ्याकडे प्रेमाने पाहावंस. वा वा वा. छान छान. तर सगळेच जण हा प्रश्न तुला विचारत असतील, इन्स्पिरेशन आहे का काही याच्यामागे? नाही, खरं तर इन्स्पिरेशन असं खरंच काही नाहीये. म्हणजे मला असं ऑन द स्पॉट कळालं की यार आपण लिहू शकतो. म्हणजे म्हणजे असं काही इन्स्पिरेशन वगैरे काही नाहीये. खरं तर हा म्हणजे माझ्याकडचा प्रश्न नाहीये, कारण मलाही असे प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर मलाही माहिती आहे. असं जर इन्स्पिरेशन वर लिहिणं फारच कठीण असतं. आपण आपल्याला जे सुचतं ते लिहितो. आपल्याला जे डोक्यात येतात. आता माझी पद्धत आहे की मला काहीतरी ओळी सुचतात आणि ओळी कविता सुचते. तुला कशा सुचतात? सर ऍक्च्युली खरं सांगू का, म्हणजे असं मी जास्त पुस्तक वगैरे पण रीड करत नाही. म्हणजे मोस्टली काय असतं, जे लेखक वगैरे असतात त्यांना पुस्तक रीड करायची आवड असते, राईट. तर असं मी जास्त पुस्तक वगैरे पण रीड करत नाही. पण जेव्हा मी लिहायला बसतो ना, तू माझं ठरवून बसतोस? ठरवून बसतोस? हा, मी ठरवून बसतो. म्हणजे मला आता बसलोय ना मी, तर माझी एक कविता कंप्लीट झालीच पाहिजे, असं ठरवून ओके. बसतो मी. आणि कसं असतं, जेव्हा मी आधी हिंदी लिहायचो आणि नंतर मी मराठी लिहिणं सुरू केलं, पण मला जास्त मज्जा आहे ना मराठी लिहायला येते. म्हणजे जेव्हा मी असं मराठीचे जे शब्द जेव्हा मी असं जोडतो ना, जोडून जी कविता बनवतो, मला खूप मजा येते ते करायला, म्हणजे बनवायला असं. तुला तुझ्यासाठी माझं एक सजेशन आहे, पण मी ते शेवटी देईन. ते कारण मी तुझ्या काही कविता ऐकल्या त्याच्यावरून तुला एक सजेशन द्यायचं, पण ते तुला नंतर देईन. ठीक आहे. आता हा प्रेमाविषयी बोलतोय, तू प्रेमावरती कविता लिहिल्यात, पण तू इतर विषयावरती कमी लिहिल्या असतील, पण काही असं लिहिलंस का जे तुला अगदी एकदम हृदयाला लागलेलं? हा, म्हणजे मी असं थोडं थोडं मराठीमध्ये असं थोडं फनी टाईप मध्ये पण मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी तुम्हाला ऐकू शकतो का आता? अजून एक कविता आहे. तर त्या कवितेचं टायटल असं आहे की मी फक्त तेव्हाच पितो. तर काय असतं, एक माणूस असतो, त्याला दारू प्यायची खूप सवय असते आणि त्याला सगळेजण विचारत असतात की तू इतकी दारू का पितो, इतकी दारू पीत जाऊ नको.
तो तरी काही कोणाला काही बोलत नाही. मग तो एक दिवशी वैतागतो, कारण त्याला परत परत सारखे लोक तेच विचारत असतात की तू इतकी का पितो, तू इतकी का पितो. तर तो त्यांना उत्तर द्यायचं ठरवतो. मग तो असं लिहितो की दिवस उजाडताच कामासाठी जाऊन बसतो. दिवस उजाडताच कामासाठी जाऊन बसतो. हा मान्य आहे, तिथे बसूनच असतो, पण वेळ मात्र कवडीचा नसतो. मान्य आहे, तिथे बसूनच असतो, पण वेळ मात्र कवडीचा नसतो. काम करता करता अंग खूप अवघडतं. काम करता करता अंग खूप अवघडतं आणि त्याच वेळी उभे राहू असं सुद्धा वाटतं. पण उठता उठता आठवतो तो लाल साहेबांचा चेहरा असतो, म्हणूनच परत बसावं असं वाटतं. नंतर हळूच केबिन मधून साहेबांचं आगमन होतं. नंतर हळूच केबिन मधून साहेबांचं आगमन होतं. मग ते माझ्या जवळ येतात आणि पाठीवर शाबाशी देत म्हणू लागतात, विश्वास आहे तुझ्या कामावर. म्हणू लागतात, विश्वास आहे तुझ्या कामावर. म्हणूनच अजून काम देऊन ते परत निघून जातात. तेव्हा आत्मविश्वासाने भरलेली छाती एका क्षणात पोकळ होते. पण पण त्यावेळी साहेबाला काही बोलायचं नसतं. तेव्हा साहेबाला काही बोलायचं नसतं, काय आपल्याच अंगलट येत असतं. जे शब्द ते स्वतः जवळच ठेवून घेतो. बोलायचे जे शब्द ते स्वतः जवळच ठेवून घेतो. आणि काम झाल्यावर 2 शिव्या नक्कीच जास्त देतो, कारण मी फक्त तेव्हाच पितो. घरी गेल्यावर बायको सुद्धा दरवाजात माझी वाट बघत उभी असते. घरी गेल्यावर बायको सुद्धा दरवाजात माझी वाट बघत उभी असते. कसं सांगू तिला माझी काही चुकी नसते. घरी गेल्यावर बायको सुद्धा दरवाजात माझी वाट बघत उभी असते. कसं सांगू तिला माझी काही चुकी नसते. तिला नेहमीच कुठेतरी फिरावंसं वाटतं, साहजिकच आहे. तिला नेहमीच कुठेतरी फिरावंसं वाटतं, पण नाही जमत घेऊन जायला तिला, कारण आमचं इवलूसं कार्ट रडत बसतं. पण नाही जमत मला घेऊन जायला तिला, कारण आमचं इवलूसं कार्ट रडत बसतं. नंतर विचार करायचा की कसा घालवावा तिचा राग. नंतर विचार करायचा की कसा घालवावा तिचा राग. मग ठरतं की थोडीशी स्तुती करावी तिची. मग ठरतं की थोडीशी स्तुती करावी तिची. पण स्तुती करत असताना काही शब्द खोटे नकोत, याची मी पूर्ण काळजी घेतो. स्तुती करत असताना काही शब्द खोटे नकोत याची मी पूर्ण काळजी घेतो, कारण मी फक्त तेव्हाच पितो. मग कधीतरी येतोच माझ्या सासऱ्यांचा फोन तिला. मग कधीतरी येतोच माझ्या सासऱ्यांचा फोन तिला आणि म्हणतात 2 दिवस राहायला ये पोरी. मग कधीतरी येतोच माझ्या सासऱ्यांचा फोन तिला आणि म्हणतात 2 दिवस राहायला ये पोरी. हे ऐकताच पोरीच्या डोळ्यातून भरभरून अश्रू सुटतात. माझ्या चेहऱ्यावर दुःख आणि मनामध्ये आनंदाचे लाडू फुटतात. माझ्या चेहऱ्यावर दुःख आणि मनामध्ये आनंदाचे लाडू फुटतात. पण असं म्हणतात पण असं म्हणतात की बायको माहेरी जाताना जास्त खुश व्हायचं नसतं. पण असं म्हणतात की बायको माहेरी जाताना जास्त खुश व्हायचं नसतं. जर तिला कळालं तर सगळं इथेच फसतं. जर तिला कळालं तर सगळं इथेच फसतं. असो, ती परत येताच बाटलीचे झाकण सुद्धा तिला दिसणार नाही, ही काळजी मी नक्कीच घेतो. ती परत येताच बाटलीचे झाकण सुद्धा तिला दिसणार नाही, ही काळजी मी नक्कीच घेतो, कारण मी फक्त तेव्हाच पितो. क्या बात आहे. तसा खूप संस्कारी आहे मी, बरं का. तसा खूप संस्कारी आहे मी, कारण रोज रात्रीच्या जेवणानंतर बाहेर जाऊन शतपावली सुद्धा करतो. रोज रात्रीच्या जेवणानंतर बाहेर जाऊन शतपावली सुद्धा करतो. तेव्हा एकतरी मित्र नक्कीच मला भेटतो आणि बोलतो, चल बसू आज, सगळा खर्च मी करतो. चल बसू आज, सगळा खर्च मी करतो. मित्रांना अशा बाबतीत कधीच नाही म्हणायचं नसतं. मित्रांना अशा बाबतीत कधीच नाही म्हणायचं नसतं, कारण परत सारखं सारखं कोणी विचारत नसतं. हो, तो नक्कीच करेल सगळा खर्च पिण्याचा आज. तो नक्कीच करेल सगळा खर्च पिण्याचा आज, पण मलाही आहे स्वाभिमान दारुडा असल्याचा. तो नक्कीच करेल आज सगळा खर्च पिण्याचा, पण मलाही आहे स्वाभिमान दारुडा असल्याचा. म्हणून मी त्याला म्हणतो, तू चल पुढे, मी चकना घेऊन येतो. म्हणून मी क्या त्याला बात आहे, क्या म्हणतो, तू बात चल पुढे, मी चकना घेऊन येतो. कारण खरं सांगतो, मी फक्त तेव्हाच पितो. मी फक्त तेव्हाच पितो. आहे. वा वा वा, खूप छान, खूप छान, खूपच मस्त धन्यवाद. लिहिलीस. धन्यवाद. विषय कसा सुचला? अ विषय सुचल्याचं कारण म्हणजे काही कारण नाहीये. मी फक्त लिहायला बसताना इतकंच ठरवून बसलो होतो की मला कुठली तरी एक कविता पूर्ण करायची. कारण मला कसं झालं होतं, खूप दिवस झालं कंटेंट भेटत नव्हता मला अपलोड करायला. हे मेन रिझन आहे. त्यामुळे मी जस्ट लिहायचं म्हणून
पण कोणती तरी कविता पूर्ण करायची याच विचाराने बसलो होतो. मग एक विचार आला की यार थोडी अशी फनी आणि थोडी अशी करावी. मग म्हटलं कुठला टॉपिक घ्यायचा असा. मग मला ही लाईन आठवली, म्हणजे दारुड्या माणसावरून एखादी करावी असं सुचलं मला. आणि मला मग ही लाईन आठवली की मी फक्त तेव्हाच पितो. मग त्याच्यावरून मी प्रयत्न केला कविता करण्याचा पूर्ण. एक छान लिहिलंय. ओके. तू म्हणालास की ओपन माईक ला जातोस म्हणून, तरी या. कुठल्या ग्रुप बरोबर केलेस की कसं केलं, काही माहिती देतोस का जरा त्याची? ऍक्च्युली मला आवडेल खरं तर तुम्हाला ते सांगायला. मला पण सांगायचंच होतं तुम्हाला ते. एक दिवशी ना मला एक त्यांच्याकडून मेसेज आला. खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे तो, म्हणजे युट्यूब वरती जवळजवळ त्यांचे 90,000 काहीतरी फॉलोअर्स आहेत समथिंग इंस्टाग्राम वरती. आणि युट्यूब वरती काही ते 2 लाख काहीतरी अराउंड सबस्क्रायबर आहेत त्यांचे. पोएम अँड कहानिया नाव माहितीच असेल तुम्हाला, कदाचित ऐकलं असेल किंवा इंस्टाग्राम वरती रील्स वगैरे बघितले असतील त्यांच्या. त्यांचं फक्त शायरीचेच आहेत, गझल शायरी एवढंच त्यांचे कंटेंट आहेत फक्त. आणि ते ओपन माईक इव्हेंट असे ऑर्गनाईज करतात. मग एक दिवशी म्हटलं आपण पण अप्लाय करून बघू म्हटलं. तर मग मी त्यांचा मेसेज केला, त्यांना मी मेसेज केला. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही गुगल फॉर्म फिल करा. मग मी तर गेलो त्यांच्या गुगल फॉर्म मध्ये, गुगल फॉर्म फिल केला, सगळे डिटेल्स टाकले तिथे. मग त्यांचा परत मला व्हॉट्सअपला मेसेज आला की या ठिकाणी इव्हेंट आहे इव्हिनिंगला, तर त्या टायमापर्यंत तुम्ही तिथे पोहोचा. मग झालं असं की आता मी फर्स्ट टाइम होतं माझं, मी कधीच कुठेही ओपन माईक म्हणजे इनफॅक्ट मला असं स्टेजवर जाऊन बोलायची पण डेअरिंग नाहीये कधी. स्कूल टाइम मध्ये मी असं कधी केलंच नाहीये, कशात पार्टिसिपेट वगैरे कधी काही केलंच नाहीये. आणि फर्स्ट टाइम होता माझा. त्यांचा मेसेज आल्यावरतीच मला असं धगधग होत होतं की आपण यार आता कसं जायचं, आपला फर्स्ट टाइम आहे. आणि मग मी माझ्या फ्रेंडला फोन केला, त्याला म्हटलं यार माझ्यासोबत कोण नाही, माझ्यासोबत चल, मी थोडा नर्वस आहे, माझ्यासोबत चल. मग तो बोलला ठीक आहे जाऊ आपण. मग आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर अशी गेले गेले आम्हाला पहिली अशी गर्दी दिसली एकदम तिथे, ऑडियन्स वगैरे सगळे आले होते ना. त्यानंतर मग एकदम जाईपर्यंत नर्वसच होतो मी. ती गर्दी बघून घामच फुटला मला. आणि त्यानंतर मग आम्ही थोडी प्रॅक्टिस करत बसलो बाहेर. ते म्हणले अजून थोडा इव्हेंटला टाइम आहे. मग आम्ही थोडीशी प्रॅक्टिस करत बसलो बाहेर या कवितेची वगैरे, मित्राला ऐकवल्या, त्यानंतर रेकॉर्डिंग केलं कसं वाटतंय वगैरे वगैरे असं. मग शेवटी इव्हेंट सुरू झाला. मग इव्हेंट सुरू झाला तर तिथे ऍक्च्युली कसं असतं, हिंदी जास्त करून ते हिंदीच आहे ना ते, म्हणजे हिंदी शायरी गझल वगैरे ते ऑर्गनाईज करतात. पण पण आपल्याला जर मराठी बोलायचं असेल तर आपण बोलू शकतो, म्हणजे असं काही नाही की फक्त हिंदीच बोलावं आपण तिथे शायरी वगैरे. ज्यांना ज्यांना मराठीमध्ये कविता करायला आवडतात ते मराठी तिथे बोलू शकतात. तर मग मी हिंदी पण बोललो तिकडे. पण नंतर माझ्याकडे होती कविता मी केलेली मराठी, मग म्हटलं आपण पण बोलूयात. मग मी कसा बसा तिथे गेलो, कविता सादर केली आणि तिथल्या लोकांना पण खूप आवडली ती. माझा इव्हेंट झाल्यानंतर मला काही लोक माझा इंस्टाग्राम आयडी मागून घेतली. त्यानंतर मला अप्रिशिएट केलं त्यांनी, छान छान लिहितोस वगैरे वगैरे म्हणून. मस्त वाटलं. म्हणजे हा खूप एक छान एक्सपिरियन्स होता माझ्या लाईफ मधला. आणि पुढे पण मला असे म्हणजे आवडेल जायला, म्हणजे ओपन माईकला वगैरे वगैरे. ओके. पुण्यामध्येच होता का? हा, पुण्यामध्येच. ओके ओके, छान छान. आतापर्यंत किती कविता लिहिल्या असतील तरी? मी आतापर्यंत 6-7 कविता तर लिहिलेत मराठी. हो. आणि तुझं हिंदीत पण तुझ्या पुस्तकामध्ये कविता आलेली आहे, शायरी आलेली आहे. हो हो, राईट राईट. ऍक्च्युली त्याचं काय झालं होतं, ते जे माझी बुक, म्हणजे माझी बुक मध्ये एक हिंदी पोएम आहे, ती प्रिंट झाली आहे विथ माय फोटो. तर त्याच्या मागची स्टोरी अशी आहे की मला मला वाटतंय किती माहिती का, 7-8 महिन्यापूर्वी डीएम आला होता की आम्ही अशी आमचं असं पब्लिशिंग करतो आम्ही बुक्स. तर आम्ही तुमचे व्हिडिओ पाहिलेत, तर तुम्हाला आवडेल का अप्लाय करण्यासाठी.
मग मी त्यांना त्यांच्या डिटेल्स विचारल्या. तर त्यांनी सांगितलं की आम्ही ऑथर्स कडून त्यांच्या पोएम सबमिट करून घेतो आणि त्यातल्या ठराविक पोएम सिलेक्ट करतो आणि त्या सिलेक्ट केल्यानंतर ऍज अ अँथॉलॉजी म्हणून आम्ही ते पब्लिश करतो बुक्समध्ये. एका बुक्समध्ये जेवढे जेवढे ऑथर्स त्यांनी सिलेक्ट केलेत ना, त्या सगळ्या ऑथर्सच्या पोएम्स प्रिंट करतात त्या अँथॉलॉजी बुकमध्ये. तर मग मी म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम म्हटलं. मी म्हटलं त्यांना काय करावं लागेल, तर ते बोलले फॉर्म आहे, एक फॉर्म आहे, तो फॉर्म सबमिट करावा लागेल. मी म्हटलं ओके. फॉर्म सबमिट केला आणि तिथेच पोएम पण सबमिट करायची होती टाईप करून. फोटो वगैरे काहीच पाठवायला नव्हतं, टाईप करायची होती. मग इतकी मोठी पोएम अशी तिथे टाईप करावी लागली. आणि कारण त्यांना ते परत सोपं पडतं ना कॉपी पेस्ट करायला. आपण जर फोटो पाठवले की मग त्यांना ते अवघड जातं, इतक्या लोकांची करायची म्हटलं की. हा, त्यामुळे मग ठीक आहे म्हटलं, सबमिट केलं मी. आणि विदिन 1 वीक मध्ये त्यांचा मला मेल आला की तुमची पोएम सिलेक्ट झाली आहे. अँड आय वॉज लाईक ओ माय गॉड, सिरियसली. म्हणजे मी असं शॉक होतो एकदम की म्हणजे इतके ऑथर्स आणि खूप ऑथर्स त्यांना पोएम सबमिट करतात. कारण मी त्यांच्या इन्स्टा पेजला कनेक्ट आहे ना, त्यामुळे मला सगळ्या डिटेल्स माहित होत्या त्यांच्या की किती किती त्यांना, म्हणजे त्यांचे पण फॉलोअर्स आहेत, म्हणजे बऱ्यापैकी त्यांचे फॉलोअर्स. त्यांच्या स्टोरीला वगैरे, त्यानंतर त्यांच्या प्रोफाईलला मी पाहिले खूप ऑथर जे आहेत ना त्यांना खूप अप्रोच करतात. म्हटलं यार किती लोकांनी अप्लाय केलं असेल, त्याच्यामध्ये आपली पोएम सिलेक्ट झालीये, भारी. मग मी घरी सांगितलं पहिल्यांदा. सगळ्यात जास्त माझी मम्मी खुश होती. आणि मग त्यांनी डिटेल्स पाठवले सगळ्या की बुकचं बुकचं जे नाव आहे ते येत्या 2 दिवसामध्ये डिसाईड होईल काय नाव करायचंय ते. मग त्याचा पोस्टर पब्लिश होईल. मग त्यानंतर तुमची बुक जी आहे ती प्रिंट करायला घेतील. ठीक आहे म्हटलं. मग त्यानंतर जवळजवळ 2 आठवडे लागले माझ्या हातात बुक मिळायला ती विथ माय कविता आहे का फोटो. तुझ्याकडे आता? हो, माझ्याकडे ती कविता आहे माझ्याकडे. तुम्हाला मी बुक पण दाखवतो ना ती. काय बघा, ती बुक आहे. हो, बुकचं नाव आहे ठीक आहे. स्मृतिया जीवन की, बाय नटल्स पब्लिकेशन. कव्हर पेज तर खूपच चांगलं आहे. हा, तर हा कव्हर कव्हर फोटो आहे. तर ह्याच्यासाठी 2-3 दिवस लागले फक्त त्यांना. तर ह्याच्यामध्ये जी कविता पब्लिश झाली होती ती ऐकवेन मी तुम्हाला. सी, दिसतंय का तुम्हाला? हो, माझ्याकडे इकडे लॅपटॉप आहे म्हणून लॅपटॉप मध्ये बघतोय. हा, हो दिस हो, इज माय दिसतोय फोटो. दिसतोय. तर ह्या कवितेचं टायटल असं आहे की हा तुम्हें समजना चाहता हूं. हा तुम्हें समजना चाहता हूं, हा, असं तुम्ही टायटल आहे या समजना कवितेचं. चाहता. या, हम्म. जिस पल तू ना समझे मुझे, जिस पल तू ना समझे मुझे, उस पल को अलविदा कहना चाहता हूँ. जिस पल तू ना समझे मुझे, उस पल को अलविदा कहना चाहता हूँ. मगर सुना है हर पल को जी लेना चाहिए और उसे तुम्हारे साथ जीना चाहता हूँ. मगर सुना है हर बस, पल को जी लेना चाहिए और उसे तुम्हारे साथ जी लेना चाहता हूँ. इसीलिए तुम्हें दूर ले जाना चाहता हूँ. हाँ, तुम्हें समझना चाहता हूँ. क्या बात है. सुंदर दूर से सुंदर. देख, दूर से देख हंसकर पास बुलाती हो. दूर से देख हंसकर पास बुलाती हो. अगर पास आऊं तो हंसी छुपाती हो. दूर से देख हंसकर पास बुलाती हो. अगर पास आऊं तो हंसी छुपाती हो. क्या है तुम्हारे दिल में कह क्यों नहीं देती. क्या है तुम्हारे दिल में कह क्यों नहीं देती. अगर इतनी सी है बात तो फिर बता क्यों नहीं देती. क्या है तुम्हारे दिल में कह क्यों नहीं देती. अगर इतनी सी है बात तो फिर बता क्यों नहीं देती. इसीलिए तुम्हें दूर ले जाना चाहता हूँ. हाँ, तुम्हें समझना चाहता हूँ. क्या बात है. क्या बात. ते हिंदी कसं म्हणजे कुठं सुरुवात झाली? कारण खूपच सुंदर आहे म्हणजे. खरंच म्हणजे खूप सुंदर आहे. धन्यवाद, धन्यवाद. खरं तर आहे ना, म्हणजे सुरुवात मी म्हणेन शायरीपासूनच सुरुवात झाली माझी. नंतर मी हळूहळू प्रयत्न करत गेलो की जरा माझी ती शायरी जी आहे ना, तिला थोडीशी म्हणजे कविताच्या स्वरूपात
तयार करण्याचा म्हणजे मी पण प्रयत्न करत तरी गेलो. तरी म्हणजे असे शब्द कुठून शिकले, म्हणजे असं वाचून? आता तू सांगितलं की तू जास्त वाचत नाही. हा हिंदीमध्ये थोडंफार उर्दू येतं, फारसी येतं, ते शब्द येतात आता तू जे काही वापरलं. तर हा मराठी अवगत होतं, म्हणजे मराठी आपण शिकलेलो आहे, आपला बोली भाषा आहे, त्यामुळे येतात. पण हिंदीचे बरोबर. शब्द जे आहेत ते कसे आले, म्हणजे कसे सुचतायत तुला, कुठून येतात काही? तर मुळात प्रश्न जरी तू बोललास की तू जास्त वाचत नाही, तर कुठून आले ते, सुरुवात कशी झाली ते? म्हणजे म्हणजे सर मी असं म्हणेन की म्हणजे माझं काय वाचन वगैरे नाहीये जास्त. म्हणजे मी आर्टिकल्स वगैरे, पुस्तक, स्टोरी बुक वगैरे तसं काही वाचत नाही. पण मी असं म्हणेन की म्हणजे हिंदी चांगलं आहे माझं थोडंसं. म्हणजे लाईक मला असं हिंदी बोलता वगैरे येतं. म्हणजे माझे खूप असे फ्रेंड्स पण आहेत ना, म्हणजे त्यांच्याकडून पण थोडेफार शब्द आपल्याला शिकायला मिळतातच की. म्हणजे असं नाही की मी कुठला क्लास केलाय वगैरे असं हिंदीचा वगैरे, असं काही नाहीये. जस्ट आपलं जस्ट मी प्रयत्न हिंदीचं करतो कधी लिहिण्याचा. मराठीत कन्वर्ट केलंस का? हिंदीचं कधी मराठीत ट्रान्सलेशन केलं? एखादी पोएम जी हिंदीमध्ये लिहिली त्याचं ट्रान्सलेशन कधी अं, मराठीत केलं, किंवा वाईस वर्सा? नाही ना सर, नाही ना, मी अजून प्रयत्न नाही केला तसा कधी. ट्राय अजून करून बघ, अजूनही कदाचित प्रयत्न तू नाही आणखी केला. काहीतरी नवीन नवीन हा काहीतरी सुचेल तुला त्याच्यातून. करू सर, प्रयत्न करू. आता मी तुम्हाला ती कविता ऐकवणार आहे, जी कविता पूर्ण करण्यासाठी मला मित्राने, माझा एक मित्र आहे, गौरव नाव आहे त्याचं, त्याने मला एक ओळ सांगितली होती फक्त. त्यांनी मला ती ओळ सांगितली आणि मला म्हणाले की ह्या ओळीवरून कविता पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. मी म्हणलं ठीक आहे, प्रयत्न करतो. ओके. मग मी प्रयत्न केलाय. ती ओळ तुम्हाला सांगतो मी. ती ओळ अशी होती की, ती ओळ अशी होती: या धावपळीच्या दुनियेत एकटा चालत होतो, एक आधार म्हणून मी तुम्हाला मानत होतो. एक ओळ अशी होती की, या धावपळीच्या दुनियेत एकटा चालत होतो, एक आधार म्हणून मी तुला मानत होतो. ही ओळ मला ओके. माझ्या मित्राने सांगितली, आणि तो पण खूप छान लिहितो. तो पण खूप छान लिहितो. तर So, मित्रांनो, हा होता विक्रांत अधाटे. त्याच्यावरच्या गप्पा आजच्या दिवसासाठी आपण इथेच थांबत आहोत. त्याच्यासोबतच्या गप्पा आपण पुन्हा कंटिन्यू करणार आहोत नेक्स्ट एपिसोडमध्ये. तर नक्की पुढचा एपिसोड नक्की पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. व्हिडिओबद्दलचा अभिप्राय आम्हाला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. धावपळीच्या दुनियेत एकटा चालत होतो, एक आधार म्हणून मी तुला मानत होतो. खरे खोटे नाही केले कधी, खरे खोटे नाही केले कधी, तू बोलशील तेच मानत होतो. स्क्रिप्ट मी लिहिलेत. हॉरर स्टोरीवरती स्क्रिप्ट लिहिलेली आहे. ओके. आणि हा, आता 2 दिवसामध्ये माझी शॉर्ट फिल्म येते. वाव. मुंबईला माझी एक आजी आहे. ओके, माझी आजी आहे मुंबईला. तर त्यांना ती कविता इतकी आवडली ना, त्यांनी माझ्याकडून लिहून घेतली ती कविता, आणि त्यांनी ती त्यांच्या इथे सादर केली. जन्मताच कापसासारखा होतास तू, ती फुंकर सुद्धा मारत नसे. जन्मताच कापसासारखा होतास तू, ती फुंकर सुद्धा मारत नसे. कसे कळत असेल तिला की भुकेला आहेस तू, ती अलगद छातीला लावत असे. कसं कळत असेल तिला की भुकेला आहेस तू, ती अलगद छातीला लावत असे. मग ती तुला चालायला शिकवते. नसेलच विचारलं कधी, कारण आई कुठे काय करते. आई कुठे काय करते? आई विखुरलेल्या घराला एकत्र जोडते. आई विखुरलेल्या घराला एकत्र जोडते. आई घराला खरपण देते. फुलांच्या पाकळीला फुलाचा रंग विचारू नका, त्याचा सुगंध विचारू नका. बरोबर ना सर? फुलाच्या पाकळीला फुलाचा रंग विचारू नका, त्याचा सुगंध विचारू नका.